चला 10 रुपयाचे चुरमुरे आता विकत घेऊन आलेली आहे. तर आता आपण लावणार आहोत पोहे आणि करणार आहोत फडाण. आवडतं ना तुम्हाला? मी खूप दिवसामध्ये तुम्हाला दाखवली नाही आहे की मी फोडणी करून ठेवते ना, ती खूप दिवसात दाखवली नाही. आज दाखवते बरं. भडंग संपलेला आहे, परत करून ठेवायला हवा. चल, भरपूर तेल घेतलेलं आहे कारण की मला भडंग आणि पोहे दोन्हीचं काम करायचं आहे. शेंगदाणे भरपूर, कढीपत्ता नाही माझ्याकडे, आता कढीपत्ता नाही म्हणजे नाही होता तेव्हा भरपूर घातला. आता कढीपत्ता नाही, त्यामुळे बिन कढीपत्त्याचे भडंग करणार आहे. ऑल कढीपत्ता गॉन. ऋणानुबंध संपलेला आहे माझा कढीपत्त्याच्या झाडाशी, त्यामुळे नो कढीपत्ता अँड नो बाग नाव. ऋणानुबंध संपले बागेशी, घरच्या बागेशी. चलो, म्हणला पाणी नाही आहे ना जास्त, राहू दे, सारखं पाणी पाणी करून तडफडू नकोस. पाणी फार घालावं लागायचं. तरी मी किती 30 वर्ष बाग ठेवली होती मस्त. अब नाही, त्यामुळे माझी तब्येत सुधारायला लागलेली आहे. वणवण कमी झाली, वणवण. गॅस बारीक केलेला आहे. इथे आता आपण हळद घातली ढीगभर. हळद ढीगभरच घालायची बरं. हिंग पण ढीगभर घातला मस्त. आणि आता यामध्ये गॅस बंद करून टाकूया. आणि यामध्ये आता आपण घालू फोडणी जळायच्या आत शेंगदाणे. भरपूर सारे शेंगदाणे, म्हणजे जवळजवळ पाव किलो. आम्हाला शेंगदाणे फार आवडतात. काय करायचं त्याला आता. भरपूर शेंगदाणे घातलेले आहेत. चल, एवढे शेंगदाणे ठेवायचे. पुढच्या वेळेला नवीन आणून ठेवले की मग हे वापरायचे. आता पोहे लावायचा कार्यक्रम फोडणी गार झाल्यावर आणि चुरमुरे लावायचा कार्यक्रम सुद्धा फोडणी गार झाल्यावरती करायचा आहे. अजून एक 4 तासांनी. आता चला, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. चहा इथे आपल्यासाठी तयार आहे, काकांनी केलेला. आपल्याला आता पोहे करायचेत आणि भडंग करायचं आहे. तर इथे मी आता पोह्याची तयारी करते. हे आहेत एकदम पातळ पोहे. हे बघा, एकदम पातळ. हे कांदे पोहेवाले पोहे नव्हेत, एकदम पातळ पोहे आहेत. तर यामध्ये आता मी थोडंसं घालणार आहे मीठ. थोडंसं मेथकूट, तर यामध्ये यातली मी हळद थोडीशी घालणार आहे चवीसाठी, जास्त नाही, हळद चवीसाठी. आणि तिखटाची पूड. तिखटाची पूड मला आणि थोडी लागणार आहे. मी असे 5-10 रुपयाचीच पाकिटं घेऊन येते तिखटाच्या पुडाची. तीच मला आवडतात, कारण जास्त काही घरात स्वयंपाक नसतो, त्यामुळं एवढीशीच पाकिटं आणायची फक्त. चला, थोडंसं घालूया साखर. तुम्ही विचारता शुगर असली तरी साखर कशी खाता? खातो. शुगरच्या ठिकाणी, साखरच्या ठिकाणी. इथं कुठं बचकभर खायचे आहेत आपल्याला, होय की नाही? आणि आता महत्त्वाचं, मगाशी आपण फोडणी करून ठेवली होती. हे बघा, ह्याच्यात किती दाणे घातलेत बघा मी. हे बघा, आता खूप सारे दाणे असलेलं तेल आता मी ह्याच्यात टाकणार आहे. मगाशी दाणे घातल्यावर मी बंद केली होती फोडणी आणि खाली काढून ठेवली होती इथं, म्हणजे फोडणी जळत नाही. हे बघा, भरपूर सारं
ह्या पोह्याला असं वरणच घालायचं फोडणी. आणि आता हे बाजूला करूया. हे आपल्याला नंतर लागणार आहे सेम सगळं. त्यामुळे आता हे फक्त, खरं तर हे हाताने लावायचे असतात पोहे, पण मी आता हे चहा पीत करते ना. अजिबात साय चालत नाही मला, साय आवडतच नाही मला. हे पहा, आता हे पोहे हे तेल सगळं ओढून घेतात. भडंगला तेल खूप कमी लागतं, मीठ पण कमी लागतं, पण ह्याच्यात थोडंसं मीठ खपतं आणि तेल पण खपतं. आणि मेथकूट वगैरे घातलेलं असतं ना आपण, त्यामुळे ते सगळं असं ओढून घेतं. दाखवते आता हे असेच उद्या सकाळी येता खायचे, म्हणजे छान तेल मुरतं त्या पोह्यामध्ये. मग त्याच्यात तुम्ही दूध घालून खा, खोबरं किसून घालून खा, कोथिंबीर कांदा घालून खा, टोमॅटो वगैरे, किंवा ताक घालून खा, दही घालून खा, मस्त लागतात. चला किती सुंदर दिसत आहेत बघा. भरपूर शेंगदाणे असलेले पातळ पोहे, भुकेला अतिशय सुदाम्याचे पोहे. चला हे मस्त झालेले आहेत. हे आपण असे झाकून घेऊ. आता चुरमुरे लावूया. पोहे लावून झाले, आता चुरमुरे. त्याच्यात थोडेसे चुरमुरे आहेत लावलेले, एवढेसे एक वेळचे. ते आता खायला काढून ठेवले. आमच्याकडे स्वच्छ चुरमुरे मिळतात मस्त, त्यामुळे हे सर्व यामध्ये काढले. आता आपण यामध्ये घालूया मीठ. थोडं घालायचं, जास्त होतंय नाही तर मीठ अंदाज पंचे. मीठ जास्त घातलं की खराब लागतं. मीठ जास्त खावत नाही भडंगमधलं. पोह्यातलं मीठ कसं वर आपण दूध वगैरे घेतलेलं असतं, त्यामुळे चालून जातं. थोडं मेथकूट, मेथकूटचंही काम झालं. आणि आता आपण ही फोडणी यात घालूया. शेंगदाणे जास्त घेऊया, फोडणी जास्त लागत नाही, तेल जास्त खपत नाही चुरमुऱ्याला, खूप कमी तेल लागतं. भास भरपूर झालं. आता हे या पद्धतीने हलवायचं. मस्त. थोडंसं तिखट घालू. तिखट विसरलंय ना, तिखट बस. साखरची काय गरज. पुन्हा एकदा हलवू. रेडी टू ईट. गरम काही करत नाही आपण.